नमस्कार, स्वागत तुमचं पुन्हा एका व्लॉगमध्ये. विषय असं झालं फ्लिपकार्टचा, सांगतो थोडं पुढे. विषय असं झाला, मी आज कस्टमर केअरला कॉल केला होता की म्हणलं काय विषय नाही का, अपडेट घेऊ म्हणलं नेमकी काय प्रॉब्लेम आहे. काल मला पार्सल ठेवायला लावलं, त्याला जबाबदार कोण राहील समजा विसरलं. कस्टमर केअरला फोन लावलं, ते म्हणले हा करू लॉजिस्टिक्सचा इश्यू चालू आहे म्हणले. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. पण मग परत त्या माणसाच कॉल आला मला, डिलिव्हरी एजंटचा. मी त्याला काय बोललं नाही, म्हटलं कशाला, म्हटलं काय बोलावं त्याला, उगा ॲग्रेसिव्ह होऊन नाही का, की काल घेऊन नाही गेलं तू पार्सल येते, आज बी न सांगता आलं तू फोन नाही केला. म्हटलं जाऊ दे, काय हरकत नाही, द्या इश्यू सोडून. तर असं झालं जवळपास. बघू आता परत तो रिअटेम्प्ट केलं तर ठीक, तसं इश्यू रजिस्टर केला आपण. काही जर प्रॉब्लेम नाही तर बघून घेऊ. सगळं खरं आहे, सगळी तयारी करतोय मी, पण पाऊसच नाही राहिला नगरला. का आज पाऊस झाला, मी जस्ट बघितलं इंस्टाग्रामवरती, धो पाऊस झाला नगरमध्ये. पण मी पुण्यामध्ये पाऊस नाही होते. काय विषय आहे, मागच्या वेळेस तर मे मध्ये पाऊस झाला होता. मागच्या वेळेस पाऊस नको झाला, यावेळेस पाऊसच येऊन राहिला. मागच्या वेळेस किती मेला चालू झाला तर नोव्हेंबरला, दिवाळीला पण पाऊस झाला होता. ऑक्टोबर नोव्हेंबर स्टार्टिंग पर्यंत मला वाटतं पाऊस होता, पण यावेळेस पाऊसच नाही हो. विषय ना, आज काहीतरी उपास नव्हता मला, तरी पण साबुदाण्याची खिचडी खाल्ली मी. लईच झाली ते, म्हणलं साबुदाण्याची खिचडी खाऊ. दुपारी काही जेवण झालं नाही, काय माहिती काय झालं. दुपारी ते बिस्किट खाल्ल्यानंतर विषय होतोच म्हणा. ते मैदा पोटात गेला का दुपारचा जेवणाचा विषय होतो. ते कसं तरी बळबळ ते मैसूर उत्तप्पम खाल्ला, त्या टमाटर टाकला, तो डेंजरमध्ये गेला बी नाही. ते मोकर आंबट लागला. आता झोप पण लय बेकार लागली. काल पण जरा विषय झाला आपला. ठीक आहे, काय हरकत नाही. जसं की मी बोललो, पाऊस कधी येईन, पावसाचा काय पत्ता दिसत नाही इकडं. असं कडक ऊन पडतंय दुपारी, पण इथं लय व्याकर ऊन पडतंय. म्हणजे आता असं प्रखर ऊन आहे, त्या उन्हात बाहेर पण निघू शकत नाही तुम्ही, असा विषय होतोय जवळपास. ऊन वसरत पण नाही लवकर. तर असं जवळपास क्लायमेट चालू आहे हिंजवडी फेज 1चं. आणि मागच्या वर्षी मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, समजा हिंजवडी फेजवरून निघलो मी आणि समजा कुठं गेलो, चिंचवड म्हणा किंवा काळेवाडे म्हणा, तिकडे पाऊस नाही, हिंजवडीतच पाऊस फक्त. झाले मला, म्हणजे 2-3 ऑब्झर्व केलं मी. चुकीचा बी असू शकतो, बरोबर पण असू शकतो. पण वाकडच्या थोडं पुढं गेलं का बाई पाऊस गेला, आणि हिंजवडीमध्ये आलं का पाऊस. अशा पण गोष्टी झाल्यात. पण यावेळेस पावसाचा काहीच पत्ता नाही. पाऊस कधी येईल काय माहिती. कारण की कसं आहे, त्याच्यामुळं काही जण म्हणून राहिले मला पाऊस आला तर आपण जाऊयात कुठेतरी हिंडायला. बघू किती शब्द पाळतात किती नाही. मी आता म्हणतोय चला, तर कोण येऊन राहिले सोबत. म्हटलं काहीच हरकत नाही, बघू तुमचं तेव्हा जाऊ. आता किती चालतोय किती नाही, तर या हिशोबाने आपण ठेवूयात गोष्टी काही डोक्यामध्ये. यार विषय काय होतोय माझ्याकडनं, हे जे मिरच्याच्या क्वांटिटी आहे ना ती समजतच नाही. मला वाटतं 5 रुपयाचीच मिरची आणावं लागत जाते. कारण की मी एवढं काय मिरचीची मला गरज पडत नाही. आता बघा एक मिरच्या कशा झाल्या, ते बी काल काही खराब झाल्या त्या, एकदम पाणी वगैरे सुटलं होतं. मग मी काय केलं, हे पण खराब व्हायला लागलं होतं, वाईट तवंग यायला लागला होता. मग मी काय केलं, याला उघडं ठेवलं नाही का, उघडं ठेवू म्हटलं, आणि त्या सगळ्या खराब झालेल्या मिरच्या फेकून दिलं. तसंच जेव्हा मी टमाटे घेतले, टमाटे आहेत अजून ओके, 2च टमाटे आहेत. टमाटे आणि लसणाला काय होत नाही, पण कांद्या आणि लसणाला काय होत नाही. फक्त एक साडका कांदा असला तर बाकी जाऊन जातो विषय. पण आपण टमाटर मी घेतलं आणि त्यात कसं काय होलं होतं काय माहिती, ते पण फेकून द्यावं लागलं मला. त्याच्यात पण लॉस. दिवस तर असे फास्ट जाऊ राहिलेत. आला परत विकेंड. आज आहे गुरुवार, उद्या आहे शुक्रवार. असले बेकार दिवस फास्ट जाऊ राहिलेत ना, काही समजत पण नाही नेमकी. कामामुळं म्हणा, ते ऑफिसमुळं असल्यामुळे ते समजत नाही आतमध्ये काय नाही. तर आता काय, आत्ताच साबुदाण्याची खिचडी खाल्ली, जसं की बोललो मी, इच्छा झाली ती. आणि ते दुपारी पण मक्का जेवणाची फजिती झाली होती, त्याच्यामुळे बाकी काय नाही. आणि दररोज ते बनवायचे काही चॅलेंजेस असतो बाबा, काय बनव काय नाही, मक्कार विषय होऊन जातो. तर बघू यार, मला ते पोळीचं पीठ आणलं मी घरून, याचं गावाचं. पण ते गावाचं पीठ आणलं त्या घरी, पण त्याचं अजून मुहूर्त काही लागलेलं नाही. तो लयच मोठा खतरनाक राडा राहतो. काही म्हणा तुम्ही, मक्कर भांडे पण गुंतले जातील. मला काय जजमेंट बसतं का नाही कणिकचं माहीत नाही. बघू, प्रयत्न करून तो बघतो. शनिवार रविवार काटाळा जर नाही आला तर 100% ते ट्राय करण्याचा प्रयत्न करायची इच्छा आहे माझी. इच्छा तर होती. बटाट्याची भाजी किंवा नाही का भेंडीची भाजीची बनवायची इच्छा होऊ राहिली, कारण की मला कॉन्फिडन्स आहे मी ते बनवू शकतो म्हणून. तर बघू आता अपकमिंग व्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगच, बनवली का नाही बनवली, दाखवलं 100% काय नाही. पण मग आजसाठी ठेवतो इथपर्यंत, मारतो झोप आणि भेटू उद्या. बाय बाय.